आता काय बोलणार, यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना. आणि एकतर मी आजारी आणि सगळ्याच गोष्टी एकत्र का होतात, ज्या गोष्टीचं मला टेन्शन होतं ना तेच झालं. या मॅडम रात्रभर झोपलेला नाही, एवढा खोकला, तिला पूर्ण व्हायरल इन्फेक्शन झालं माझं. आणि मग तिला डॉक्टरकडे घेऊन आलो होतो. तिचे डॉक्टर अंकल यायला थोडासा वेळ होता आणि ती असं हे समोरच्या मुलीला बघून सेम टू सेम खेळण्याचा प्रयत्न करत होती. मला तर असं झालंय आता सगळे कधी बरे होणार, कारण मागचे 3-4 दिवस झाले हे सगळे हॉस्पिटलच्या फेऱ्या घालायचेच काम सुरू आहे. येताना मी फ्रुट्स पण घेऊन आलो होतो, कारण रिद्दू आणि तिच्या बाबांना ना काही खायची इच्छाच होत नाहीये. म्हटलं ऍटलीस्ट फ्रुट्स तरी खातील. आणि दुष्काळात 13वा महिना ते यासाठी मी म्हटलं, कारण सकाळी मशीन लावायला गेले आणि मशीन स्टार्टच होत नव्हतं. मग सर्व्हिस इंजिनियरला बोलवलं. ते बोलले की ट्राय करतो 2-3 दिवसात रिपेअर करण्याचा, जर नाही झालं तर पॅनल रिप्लेस करायला लागेल. आणि ते का झालं तर म्हणजे शॉर्ट सर्किट झालं, कारण तुम्ही 16 अँपिअरचं हे जे सॉकेट आहे ते यूज करत नाहीये म्हणून. म्हणजे छोट्याशा गोष्टीमुळे मला डायरेक्टली 8-10 हजाराचा फटका बसला. रिद्वीकडे कॅमेरा गेला आणि तिने क्यूटशी पोज नाही दिली असं तर अजिबातही होत नाही, आणि ते बघायला मला पण खूप छान वाटतं. येताना आज डोशांचं बॅटर आणलं होतं, आणि जेव्हापासून आम्ही लोणावळ्यावरनं रिटर्न आलो ना तेव्हापासून रिद्वीला स्पॉन्ज डोसा खूप आवडतो, कारण तिकडे तिने खाल्लेला आणि तो आता आमचा फेवरेट आहे. सो तिच्यासाठी छान डोसे बनवले. आणि आमचं वादळ जर किचन मध्ये आलं ना तर त्याचं मला फार टेन्शन येतं, कारण आमच्या वेगवेगळ्या फरमाईश असतात रोज. आणि आजची फरमाईश होती की माझा डोसा मीच बनवणार आणि तुझा तू बनव. सो ज्याची त्याने ज्याचं त्याचं जेवण बनवायचं असं आमचं काहीतरी सुरू होतं. आणि शेवटी तिने तिची फरमाईश कंप्लीट करूनच घेतली आणि तिचा डोसा बनवला. आणि आमच्या दिवसाचा छानसा शेवट झाला. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.